तर हे हॅलो नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे कल्याणी गायकवाड यूट्यूब चॅनल. तर आजचा विषय थोडा वेगळा आहे, कारण मला तुमच्यासोबत माझ्या साड्यांचं म्हणजे जे कलेक्शन आहे ते तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करू. तर चला दाखवते माझ्या कुठल्या कुठल्या साड्या फेवरेट आहेत. तर आणि एक माझ्या लग्नातली पण साडी आहे, साडी नाही शालू आहे, जे मी लग्नामध्ये वेअर केला होता. तर बघू शकता किती छान आहे हा. आता बरेच वर्ष झालेले, 10 वर्ष झाले, तर थोडा चोळामोळ झाले, तुम्ही समजू शकता. तर अशी आहे ही शालू. तर काय झालं होतं, मी एकदा याच्यावरती ना काहीतरी सांडलं होतं, बहुतेक चहा काहीतरी सांडलं होतं. तर मी काय केलं, याला पाण्यातून काढलं, तर पूर्ण कलरच उडून गेला. कारण लगेच धुवायला नाही पाहिजे म्हणतात शालू, पण खूप छान दिसत होता. मी तुम्हाला याच्यावरचे फोटो पण इथे साईडला दाखवले असते, पण माझ्याकडे लग्नातले सुद्धा फोटो नाही आहेत, तर थोडे घ्या समजून. पण खूप छान दिसत होती लग्नाच्या वेळेस. तर कुठल्या कुठल्या साड्या तुम्हाला आवडल्यात मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आता ही होती माझ्या लग्नातली जी मी वेअर केली होती. नेक्स्ट आहे, तुम्हाला दिसतंय ना व्यवस्थित? ओके. तर नेक्स्ट आहे ही पैठणी, जी की मला मम्मीने घेतली होती दिवाळीला, बहुतेक हां दिवाळीलाच. तर ही पण खूप छान दिसत होती. याच्यावरचं ब्लाऊज मी बाहेरच टाकलं होतं. मी मोजकेच ब्लाऊज माझ्या हाताने शिवते, वेळ जसा भेटला तसा. आणि याचे काठ पण बघू शकता किती छान असे रेड कलरचे आहेत. आणि शक्यतो मला ना ग्रीनच आवडतात काठ पदर, ग्रीन, ब्लॅक, रेड पण चांगलेच असतात. तर कसा वाटला हा येल्लो कलर नक्कीच सांगा. ही जास्त वापरलेली नाही, मी 2 ते 3 वेळाच नेसलेली आहे. आणि नेक्स्ट आहे आमच्या बुलढाण्याची, म्हणजे दुकानातली नाही आहे, डायरेक्ट बाजारातलीच आहे, पण इतकी भारी साडी आहे ना. हे बघा, नेसल्यावरती इतकी छान चोपून चापून वगैरे बसते ना. आणि मला असं काही नाही वाटत की बाबा ही बाजारातली किंवा असं, जे आहे ते आहे माझं असं आहे. तर बघू शकता, मी याच्यावरती व्हिडिओ काढलेले, तुम्ही बघितलेले की नाही काय माहिती. तर बघू शकता. आणि याच्यावरचं ब्लाऊज मीच शिवलेले आहे. याच्यात ब्लाऊज दाखवते तुम्हाला. आणि मला असं डार्क ग्रीन कलर खूप छान दिसतो पण आणि आवडतो पण. हे बघा किती छान. आणि हे फर्स्ट टाइमच लावलेले मी, मला माहिती नव्हते कसं लावतात, कारण की माझी मशीन जी आहे ती सिंगल सीटरची, डबल सीटरची नाही. आणि याचा पाठीमागचा गळा बघू शकता किती सुंदर असं शिवलेला आहे. कारण याची डिझाईन ही ऑलरेडी अशी होती ना, मी खूप कन्फ्यूज होते शिवायच्या टायमाला. पण नंतर मी 1-2 व्हिडिओ अशी सर्च केले यूट्यूबवरती, मग मला थोडी आयडिया मिळाली, मग मी ते थोडं डोकं लावून केली. बघा छान वाटते ना. आणि मला ना इथं असं ते झुमके असतात बघा छोटे छोटे, ते लावायचे होते, पण नंतर मी विचार केला हे माझे केस नंतर अडकणार, म्हणून म्हटलं जसं आहे तसंच राहू देऊ आपण. तर कसं वाटलं ब्लाऊज पण मी शिवलेलं नक्कीच सांगा. आता नेक्स्ट आहे ही, मी आत्ता घेतली आहे साडी. आमच्या गावाकडे लग्न होतं, दिराच्या मुलीचं, चैनच निघाली. पण याच्यात टिकतात तरी साड्या छान राहतात, खराब होत नाही लवकर. तर मध्ये याची फॅशन चालू होती बघा, कोणी कोणी अशातल्या साड्या घेतल्या नक्कीच सांगा. ही प्लेन आहे, वरची साईड ही. तर बघू शकता किती छान अशी. याचं ब्लाऊज मी अर्जंटमध्ये बाहेरनं शिवून घेतलेले, मी नाही शिवलं, मला शिवायचं होतं पण थोडा वेळ माझ्याकडे नव्हताच. आणि खूप छान दिसत होती साडी मी नेसल्यावरती. याच्यावरची पण माझे शॉर्ट व्हिडिओवरती आहेत व्हिडिओ टाकलेले. आणि त्या ताईने इतकं छान ब्लाऊज शिवलं एवढं कमी वेळात. मी संध्याकाळच्या वेळेला टाकलं होतं शिवायला, काहीतरी 7-8 वाजता, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 12पर्यंत त्यांनी दिलं पण मला. तर खूप छान शिवलं, कारण ही जी डिझाईन आहे ना ही प्रॉपर त्यांनी व्यवस्थित लावली. नाही तर काही वेळेस कसं होतं, प्लेन कपडा मग त्याच्यामध्ये टाकला जातो, मग ते बरोबर नाही वाटत डिझाईनच्या ठिकाणी प्लेन कपडा. तर आत्ता माझ्या मामीची इथं वास्तुशांती होती, माझ्या मामीने पण एक साडी नेसवलेली.
त्याचा पण एक ब्लॉग टाकलेला आहे मी, तुम्ही बघितला की नाही कमेंटमध्ये सांगा. तर बघू शकता ही सुंदर अशी साडी. आणि याच्यावरती म्हणजे सगळ्या जेवढ्या माझ्या मावस बहिणीत सगळ्यांसाठी ना अशा कलरच्या साड्या आणलेल्या, अशा म्हणजे डिझाईनमध्ये. कलर फक्त थोडेफार वेगळे होते, 2 ते 3 कलर. कशावरती ना अशी फुलं होते, कशावरती मोर होता, कशावरती अशी पानं वगैरे होते. अगोदर मी फुलांची घेतलेली, पण मग माझ्या बहिणीने ऑलरेडी तसा घेतला. मग तिला म्हटलं जाऊ दे मी मोरांचं घेते, थोडा पैठणी लुक येईल तेवढाच. तर याचं ब्लाऊज मधून शिवलेलं नाही आहे, बघल मी बाहेर टाकलं, नाही तर मग मूड झाला तर मी पण शिवू शकते, माझं असं काही नाही. आणि नेक्स्ट आहे मी शक्यतो माझ्या कॅरी बॅगमध्येच ठेवते पैठण्या, कारण मी कुठं पण टाकून देते मग ते खराब होतात. त्याची पण चेन खराब झाली ती. फायनली निघाली. तर ही मी आता 2 वर्ष आली पैठणीला घेऊन. दिवाळीत घेतली होती मी ही. बघू शकता किती सुंदर असं ब्लाऊज शिवलंय. पण मी थोडं तिला वेगळं सांगितलं होतं, कारण इथं बघा खाली जे असतं ना, मी इथे पानाचा आकार द्यायला सांगितलं होतं, तिने चौकोनी शिवून टाकलं त्या ताईने. पण असं घातल्यावरती छान दिसत होतं. आणि याला पण असं त्यांनी लटकन वगैरे लावलं तर इथलं निघतंय, कारण ही बऱ्याच वेळा मी वेअर केलेली आहे. साईडला बांधकामचं काम चालू आहे, तर थोडं आवाज इग्नोर करा. बाकी ब्लाऊज एकदम छान शिवलं त्यांनी. आणि मला ना अशा अलग अलग डिझाईन आवडतात, कारण मी साड्या जास्त वेअर करत नाही. मग माझं म्हणणं आहे आपण एकदाच छान शिवलं पाहिजे. तर ही पण बघा खूप छान अशी पैठणी आहे, दिसते ना सुंदर. आणि याचे काठ काही अशा आहेत गोल्डनमध्ये. आणि याचा ना कंबरपट्टा पण शिवलेला आहे की नाही बघते मी, 1 मिनिट. काय आलं, पीस भरपूर मोठा होता, मग त्या ताईंनी माझ्यासाठी हे पण एक करून दिलं आणि एक्स्ट्रा पैसे पण नाही घेतले याचे. खूप छान असं दिसतं, छान असं नॉड केली याला. दिसणार नाही आता मी लावलेलं. ओके, तर कसं वाटलं नक्कीच कमेंटमध्ये, मी सारखं बोलते कमेंटमध्ये सांगा, कारण तुम्हाला याची कुठली आवडली मला पण कळेल. माझी साडी पैठणी घडी मारून घेते. आणि मला साड्यांच्या घड्या मारायला खूप आवडतात, मला एकदम व्यवस्थित टिपटाप लागतं. दाखवेल मी माझ्या साड्या कशा लावलेल्या आहेत एकसारखे मी. तर नेक्स्ट आहे ही साडी. ही मी कधी घेतली होती माहिती आहे का, वटपौर्णिमेला ना ऑफर चालू होती. काहीतरी 850ला की 900ला घेतलेली ही. आणि खूप सुंदर निघाली ही, कारण प्राईसच्या मानाने. आणि झालं असं की या पैठणीवरचं ब्लाऊज जे आहे, जे ब्लाऊज पीस सेम याच्यासारखंच होतं. मग मी काय केलं, शिवलंच नाही, तसं आहे तसंच ठेवलं. बघा एकदम परफेक्ट. फक्त ना याचे काठ जे आहेत ते अशा कलरचे, आणि याला नाही, पण हे एकदम परफेक्ट होऊन जातं याच्यावरती, म्हणून मी काय दुसरं शिवलं नाही. आणि याला ना छान असं पदराला बघा किती छान वाटतं हे. तर मला ही बघितल्या इतकी आवडली ना, मी त्याच्यानंतर खूप बघितल्या साड्या, पण मला आवडलीच नाही. मग मी हिलाच कन्फर्म करून घेऊन टाकली. मला साड्यांची खूप आवड आहे, पण मी डेली वापरत नाही, कधीतरी जसं काही कार्यक्रम वगैरे असला, काही सण असला तरच. नेक्स्ट आहे ही पैठणी. तर बघू शकता किती छान अशी बारीक बारीक बुट्टी दिसते. ही पण मला खूप आवडलेली, कारण तिचे डार्क याचं काठपदर जे आहे ना, हे बॉर्डर खूप उठून दिसतीये. बघा छान दिसते ना. आता थोडी ओळ पडली आहे त्याच्यावरती, कारण आता सध्या वापरण्यात नाहीच आहे ती.
आणि याच्यावरचं ब्लाऊज काही अशा प्रकारे शिवलंय. तो ब्ल्यूवर मोरपंखीचा आणि हा थोडक्यात सेमच आहे, पण थोडीफार डिझाईनमध्ये फरक आहे. कारण इथं खाली जो आहे मी चौकोनी गळा घेतलेला आहे आणि असे नॉड वगैरे लावून घेतले. त्याचे चोळमोळ झाले ते इग्नोर करा. आणि गोष्ट अशी आहे की हा ब्लाऊज अजून एका पैठणीवरती होतो. आता दाखवते मी. करावं लागतं असं जुगाड, बऱ्यापैकी लेडीज असा जुगाड करतातच. कारण की बऱ्यापैकी साड्या अशा असतात, पैठण्या असतात की एकमेकांवरती होऊन जातं. मगच कशाला पैसे घालायचे मी दुसरं ब्लाऊज शिवून अजून. तर बघू शकता याचे पण काठे सेम तसेच आहे आणि याचे पण काठे सेम तसेच. तर याच्यावरती पण ब्लाऊज पीस सेम असा आलेला ब्ल्यू कलरचा, सॉरी पिंक कलरचा. तो हा पण मी असाच ठेवलेला आहे सांभाळून. बघा याच्यावरती पण हा होऊन जातो एकदम सेम, याच्यात काहीच फरक नाही. तर आमच्या इथं ना पैठणचा खेळ असतो. तर मी तर पैठणच्या खेळात माझा नंबर आला होता काहीतरी दुसरा की तिसरा. तर तेव्हा मला ना ही अशी पैठणी भेटली होती. खूप छान दिसते ही पण. याच्यावरचे पण माझे खूप छान फोटो आलेले आहेत. आणि हिला मी धुतली होती. धुतल्यानंतर बघा असं झालंय काहीतरी, म्हणजे एकदम फेंट कलर झाला. पण तशी बघायला गेलं तर खूप छान दिसत होती साडी, सॉरी पैठणी. तर अशा पद्धतीने माझ्या सगळ्या दाखवून झालेल्या आहेत तुम्हाला साड्या आणि पैठण्या. तर सगळ्यात जास्त तुम्हाला कुठली आवडली आणि ज्याचे रेट जे मी घेतलेले त्याचे रेट सांगितलेत आणि जे मम्मीकडचे होते त्याचे मी नाही सांगितले, कारण ते मम्मीने घेतलेले आणि मला काय माहिती नसतं. कारण की मला जे आवडली ना ती मी आणत असते मम्मीकडनं डायरेक्ट उचलून. तर कोण कोण माझ्यासारखं असं करतं नक्कीच सांगा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर चला बाय बाय, भेटूया.